मीटावर रिंकी अँड पिंकी. रिंकी पिंकी हाय बोला पटकन चला. सो गाईज, हे सगळे सागचे झाड आहे आणि हे आम्ही फार्म हाऊस म्हणजे माझ्या डॅडने हे लॉकडाऊन मध्ये घेतलं होतं आणि तेव्हापासून हे घर आम्ही लॉकडाऊन मध्ये बांधलं. आणि हे सगळे आंब्याचे झाड आहेत. लास्ट पर्यंत मी तुम्हाला दाखवेल की काय काय आहे आणि तुम्ही जस्ट कमेंट्स मध्ये मला सांगा की तुम्ही काय काय तुम्हाला दिसलं. इथे खूप सारे नारळाचे झाड लावलेले आहेत आणि ह्या साईडचं जे शेत आहे, ह्या साईडचं जे आहे तिथे सगळे पेरू, पिंक कलरचं जे असतं पेरू मधून त्याचे झाड आहेत आणि चिकूचे झाड आणि बोरचे झाड. नको, माझी चप्पल तुटून जाईल. मी इकडून येणार नव्हती. ही जमीन पूर्ण कुळवलेली आहे, कुळपलेली आहे. मी म्हणले यार कशाला यावं, पण माझ्या हस्बंडने मला इन्सिस्ट केलं की तू दिसला. आणि तुम्हाला माहितीये का, जे बर्ड्स असतात ना ते सगळ्यात गोड पेरू चूज करतात. गाईज, तुम्हाला कच्चा पेरू खायला आवडतो की पिकलेला, मला नक्कीच सांगा. आता आय एम ऑन अ मिशन टू फाइंड इट. बरेच पेरू पिकून गेलेत. बोलली होती ना, हे पिंक कलरचे पेरू आहेत मधून आणि ते ग्रीन कलरचे पण आहेत, पण ते व्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेलच. सो हे जे तुम्हाला दिसतंय त्याच्या एंडला सगळे रामफळचे झाड आहेत, सगळे रामफळचे झाड आहेत. आणि ही जी लेन आहे ना, हे आहेत सिल्वर ओक. आता आम्ही तिकडे नाही जात कारण की खूप गवत आहे तिथे. आणि एव्हरी इयर ऊस लावतात इथे शेतामध्ये, पण ह्या वर्षी आता समथिंग डिफरंट, सो म्हणून ते असंच आहे. समथिंग डिफरंट म्हणजे हिला कोणत्याही पिकांचे नाव माहित नाहीयेत, सो त्याला तिनं समथिंग डिफरंट नाव दिले. आणि तिथे एक विहीर आहे, विहीर नंबर 1 तिथे एकदम लास्टला. आता ही जी लाईन आहे आपण जे चालतोय ना, हे इथे सगळे आंबे आणि कोकोनटचे झाड आहेत. आंबे आणि कोकोनट धड आम्हाला मराठी पण येत नाही. मला सुचलंच नाही नारळ. आम्ही कधीच बाहेरून फ्रुट्स घेऊन खात नाही, एक्झॉटिक फ्रुट्स सोडून. कारण की ते आंबे आहेत, जांभळ आहेत, नंतर पेरू आहेत, नंतर रामफळ आहे, सीताफळ आहे, चिकू आहे, खूप काही आहे, केळी पण आहे. आता पाऊस पडल्याच्या नंतर हे सगळं हिरवंगार दिसणार. पडले असते मला. ही जी लेन आहे ना पूर्ण, हे पूर्ण जांभळाची लेन आहे. तर हे सगळे जे झाड आहेत जांभळाचे झाड आहेत आणि एवढे मस्त जांभळं लागतात ना, ह्याला कंटिन्यू पाणी असतं. आणि मी असे जांभळं कुठे खाल्लेच नाहीयेत, एवढा पल्प असतो त्याच्यामध्ये, एवढा पल्प असतो. आता आम्ही थोडंसं आता लेट आलोय, नाही तर मी तुम्हाला दाखवले असते ऍक्च्युली. लिटरली झाड वागतं, एवढे खाली येतात जांभळ, एवढे जांभळं लागतात. लास्ट इयरचे मी तुम्हाला जांभळांचे फोटो इथे टाकेल, तर तुम्ही बघा. दाखव ना ते तिकडे, ते दाखवते एवढं. हे मागचं शेत क्रॉस करून पकडल्या रस्त्याला लागायचं. जर हिने अगोदर क्रॉस केलं तर मी हिला 5,000 रुपये देणार, आणि मी एका अगोदर क्रॉस केलं तर हिने मला 500 रुपये देणार. मन में लड्डू तो फूट रहे. 5,000 बनाम 500. पण माझी चप्पल मी घातली, चप्पल हातात घेऊन पळ ना. तसं करायचं का? कसंही कर, चप्पल हातात घेऊन डोक्यावर घेऊन कसं. What? मला कधी ना, म्हणजे ना मला असं, आता मला सवय नाही राहिली ना मातीवर चलायची. रेडी? म्हणजे कधी शेती करत होती माती? मी नव्हती शेती करत. चलो थांबा थांबा. आणि पायात काही घुसलं तर? ते घुसलं मग त्याचे 5,000 रुपये त्याच्यात आहेत ना. उतरव बरं मला इथून खाली आधी. उतरव. जे 2 झाड आहेत ना, जिथे झाडी नाहीये खाली, लिंबाची झाडी, त्या रूटने आम्हाला बाहेर निघायचं. तुम्ही घेता का माझी चप्पल? हा घे ना चप्पल. थांबा. म्हणजे पायात काही घुसलं तर? आणि मग गेट इट गो. माझा ड्रेस. त्याने चिटिंग केली, नाही चिटिंग केली, मला अडवायचा प्रयत्न केला तरी पण अगोदर पोहोचलो. खूप दिवसांनी पडली ना मी. आणि इथे आहे सेकंड विहीर. ओ नारळ, केळीची झाड पूर्ण काढून टाकले का? हा, आज आपण नारळ काढून पाणी पिऊ. माझ्या पप्पाने ना ऊस काढून टाकल्याच्या नंतर सगळं शेत कुळपून ना
कोळपून घेतलेलं आहे, माती पुन्हा प्रॉपर लावून टाकलेली आहे आणि केळीचे झाड सुद्धा सगळे कट करून छोटे छोटे ठेवले की ते परत फुटून जाते. ग्रीन कलरच्या पेरूची लाईन. हे आहे काजूचं झाड. खूप सारे काजू लागले होते आणि काजूचं जे फ्रूट असतं ना ते पण एवढं गोड लागतं ना. मी फर्स्ट टाइमच खाल्लं होतं ते फ्रूट. आय डिडंट न्यू की काजू असा उगतो म्हणून. हे खूप मोठे मोठे झाड होते आणि पूर्ण आशे आले होते रस्त्यावरती. आशे म्हणजे हे असं वाटत होतं की काहीतरी असं कार्पेट आहे चालण्यासाठी. एवढं सुंदर होतं ना. ज्यांच्याकडे शेत असेल, ज्यांचं स्वतःच असं गाव असेल, दे माइट नो दिस फिलिंग. विहिरीचं पाणी एवढं छान लागतं आणि गोड पाणी. हे काय आहे? फ्रूट आहे का? लिंबोळी. सो हे जे दिसतंय तुम्हाला पत्र्याचं, तर तिथे ठेवलेलं आहे जनरेटर आणि त्याच्यावर पाऊस वारं पाणी त्याला लागू नये म्हणून पत्रे लावून टाकलेत त्याच्यात. माना की आम्ही मराठवाड्यामध्ये, पण इकडचं जे एरिया आहे पूर्ण तिथे पाण्याची बिलकुल पण कमी नाहीये आणि जे पण 2 विहिरी पाडल्या तिथे खूप छान पाणी लागलेलं आहे. सी खोल गेले पाणी ह्यावेळेस. तरी पण इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे पाणी आहे आणि जेव्हा पावसाळा किंवा हिवाळा असतो तो इथपर्यंत पाणी असतं. भरून लेवल जोपर्यंत जिथपर्यंत रॉक आहे तिथपर्यंत नाही. पाईपच्या पण इथं येतं पाणी. हे देव आहेत आणि हे विहिरीच्या बाजूला असतात म्हणजे असतातच. आता मला तर त्याची स्टोरी नाही माहिती पूर्ण, पण जेवढं मला काही माझ्या मॉमने सांगितलं तेवढंच मला माहिती आहे की हे विहिरीच्या बाजूला असतात हे देव. सो हा आहे मोत्या. हो तू कसं होते रे? आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. आल्या मी खूप सारं पाणी पिलं आणि आय एम एंडिंग दिस व्लॉग नाव. सो गाईज प्लीज लेट मी नो की तुम्हाला कसं वाटलं आणि डू सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.